सोलापूरच्या मध्यरात्रीच्या शांततेत 4 तरुण चड्डी आणि काळा टी-शर्ट घालून चेहऱ्यावर कापड बांधून फिरताना सीसीटीव्हीत दिसतात। त्यांच्याकडे दगड आणि घरफोडीचं साहित्य। ही केवळ चोरी नव्हे तर शहराच्या सुरक्षेवरील प्रश्न। सोलापुरात पुन्हा एकदा चड्डी गँग सक्रिय झाली आहे। रविवारी पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास 4 संशयित तरुणांनी वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार आणि गुलमोहर सोसायटी परिसरात घरफोडीचा प्रयत्न केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे। ही टोळी काळा टी-शर्ट आणि चड्डी घालून चेहऱ्यावर कापड बांधून फिरताना दिसली। त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारी साधनं होती। अनेक घरांसमोर ठेवलेले सामान हलवलेलेही दिसत आहे। त्यामुळे ही टोळी आधी घरांची पाहणी करत होती असं स्थानिकांचं म्हणणं आहे। पोलीस गस्त सुरू असतानाही ही गँग मोकाट फिरते। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। विशेष म्हणजे ही गँग फक्त जुन्या भागातच नव्हे तर नव्या उपनगरातही सक्रिय असल्याचं बोललं जात आहे। पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू असला तरी अजून ही गँगच्या ओळखीबाबत स्पष्टता नाहीये। पण मुख्य प्रश्न असा आहे, ही टोळी स्थानिक आहे की बाहेरून आलेली? पोलिसांची भूमिका, सुरक्षा व्यवस्था आणि समाजातील शांततेवर या घटनेमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे।